वेद न्यूजच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त वेद न्यूज परिवारावर प्रेम करणाऱ्या दर्शकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। सायंकाळी 5 वाजेपासूनच वेद न्यूजच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन वेद न्यूजचे संचालक संतोष कमोद आणि सुहता योगेश कमोद यांना शुभेच्छा दिल्या। वेद न्यूजने आगळीवेगळी संकल्पना राबवून यावर्षी कराओके गायकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं। 2 दिवसापूर्वी ही संकल्पना सुचल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नावाची नोंदणी करणाऱ्या कराओके आर्टिस्टला वेद न्यूजने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे साधारण 150च्या वर कलावंतांनी यात भाग घेतला। अनेक कलावंतांनी आपली कला सादर करून वेद न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव केला। आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्ताने वेद न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये खासदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांसह अनेक मान्यवरांनी वेद न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव केला। वेद न्यूज गेल्या 24 वर्षापासून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहे। यामुळे वेद न्यूजचा लोकसंपर्क दांडगा असल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेद न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव केला। वेद जीवनाचा, या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा, वेद 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 साहित्याचा, वेद संस्कृतीचा असा जप जपत गेल्या 24 वर्षापासून दर्शकांच्या हृदयात अधिराज्य गाजविणाऱ्या वेद न्यूजने वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडून वेद न्यूजच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वेद न्यूजच्या माध्यमातून केला आहे। त्यामुळे दर्शकांशी नाळ गेल्या 24 वर्षापासून जुळलेली असून वेद न्यूजच्या माध्यमातून अनेक दर्शक संख्या वाढलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1चं न्यूज चॅनल म्हणून वेद न्यूजची ओळख गेल्या अनेक वर्षापासून आहे। वेद न्यूजच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळ्या क्षेत्रात देखील वेद न्यूजने ठसा उमटवीत आपला वेगळे स्थान निर्माण केलेला आहे। उत्तर महाराष्ट्रात जिथे जिथे सांस्कृतिक कार्यक्रम असेल तिथे तिथे वेद न्यूज आवर्जून पोहोचते व सकारात्मक दृष्टीने वेद न्यूजचं वृत्तांकन करण्याची जी काही कला आहे ती इतरांना जमलेली नसल्यामुळे वेद न्यूज नेहमीच अग्रेसर असल्याची भावना अनेक दर्शकांनी वेद न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। खासदार राजाभाऊ वाजे यांचे आणि आमचे फार जुने ऋणानु संबंध आहेत। मी वेद परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो। वेद न्यूजचा 24 वर्षाचा जो काही प्रवास आहे या प्रवासात अनेक दिग्गज लोक भेटून गेले, पण साधं व्यक्तिमत्व आणि कुठलाही बळीजाव न करणारं व्यक्तिमत्व मला जर भावलं असेल तर ते राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून राजाभाऊ वाजे यांचं स्वागत या ठिकाणी करूयात। मराठी भाषा असो, हिंदी भाषा असो, इंग्रजी भाषा असो, आपण संसदेत त्यांचे मी सर्व भाषण जे माझ्याकडे येतात ते आवर्जून मी ऐकतो, बघतो। अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय। येणाऱ्या कुंभमेळा असो किंवा भविष्यातला नाशिकचा जो काही विकास असो, निश्चितपणे राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून नक्कीच नाशिकचा जो काही त्यांचं विजन आहे ते फार आगळं वेगळं असेल आणि आपल्याला ते दिसेलच। सुरुवातीपासूनच पहिल्या संसदेच्या सभागृहात ते गेल्यानंतर अतिशय कॉन्फिडेंटली इंग्रजी भाषेवर प्रभुत्व त्यांनी दाखवलं आणि या नाशिकचा विकास कसा कसा करायचा आहे, नाशिक पोल्युशन मुक्त कसं करायचं किंवा नाशिकचं रोड मॅपिंग कसं असावं याचा संपूर्ण अभ्यासपूर्ण मागणी सभागृहात केली। मी खरंच त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि वेद परिवाराचा 24 वर्षाचा प्रवास आम्ही बारकाईने निरीक्षण करतो की लोकप्रतिनिधी कसे असावेत। तर राजाभाऊ वाजेंसारखे मी पुनश्च एकदा वेद परिवाराच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपण वेद न्यूजला शुभेच्छा द्याव्या ही विनंती करतो। वेद परिवाराच्या या 2 तपाच्या वाटचालीत कमोद परिवाराने जी नाशिकची सेवा केली त्याबद्दल ऋण व्यक्त करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे। सर्वसामान्य माणसांचा आवाज जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवणं
आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे वेद परिवाराने जे व्रतांनी काढलंय ते असंच पुढं जात जाऊ. 24 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे आणि 24 वर्ष एखाद्या चॅनलने टिकणं या मोठ्या सर्व कॉम्पिटिशनमध्ये मला वाटतं ही एक मोठी गोष्ट आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांच्याकडून समाजाची जी आजपर्यंत सेवा झाली याहीपेक्षा जास्त सेवा त्यांची समाजाची हो आणि त्यांना समाजाकडून भरभरून प्रेम असंच मिळत राहो ही परमेश्वरची मी प्रार्थना करतो. माझ्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच 24वे वर्ष आहे, असंच अजून 24 वर्षांनी आपण पुन्हा भेटू अशी अपेक्षा व्यक्त थांबतो. जय हिंद. राजेश सरांना बोलू. राजेश सर इकडे बघा सर. एक मिनिट. मला वेद न्यूजची संपूर्ण टीम इथे आहे. आपण वाजे साहेबांच्या हस्ते या टीमचा सत्कार इथे करणार आहोत. पटकन यायचंय. कमलाकर तिवडे, अनिल गुंजार हे आमचे कॅमेरामन. पहिल्या वर्षापासून हे दोघंही कॅमेरामन माझ्याकडे आहेत. निलेश गर्गे मॅडम, एक मिनिट सर. बालू, निलेश किधर आहे? निलेश आवाज नाही. भास्कर, निलेश मला जागा मिळाली तर साईडला मागे जा. कोण मागे जा मागे. दीपक जगताप, हा तुझा आहे. कमलाकर अरे इकडं पाहा यार. राकेश कल्लाटे, भास्कर पवार, ओके. आमचा सिन्नरचा प्रतिनिधी अतिशय होतकरू आणि त्याला कितीही किलोमीटर रोज गाडीवर जर तुम्ही लोणीला जा, संगमनेरला जा, अकोल्याला जा तरी तयारी असते. असा हा रुंदरी दीपक जगताप याच्यासाठी टाळ्या वाजवा. खासदार साहेबांच्या हस्ते म्हणजे खासदार साहेब नाशिकचे जरी असले तरी मूळ ते सिन्नरचे आहेत आणि त्याच्या हस्ते दीपकचा सत्कार होते. तर अभिनंदन. साक्षी चालू व्हॉइस लाईन, साक्षी दोन्ही साक्षी व्हॉइस आर्टिस्ट आहे. सुवता व्हॉइस आर्टिस्ट आहे. वन ऑफ द डायरेक्टर. हा एक मिनिट बघा सगळ्यांनी. कमलाकडे इकडे बघ. राकेश हल्लाटे, स्वरूप बालकलाकार स्वरूप पण आहे. वेदच्या माध्यमातून आम्ही नेहमीच म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा आम्ही सर्व समाजामध्ये राजकारणामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा योगेश भाऊ सारखे मार्गदर्शक जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करतात त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला एक एक पाऊल पुढे जाण्यासाठी ताकद मिळत असते. आणि वेदच्या माध्यमातून मी नक्की सांगेन
की आमचं जेलरोड शहर आज स्टेजवर बघितलं बहुत संपूर्ण जेलरोड शहर आज आहे. आणि योगेश भाऊंचं आमचं नातं नेहरूनगर पासून, म्हणजे यांचं बालपण आमचे काका नाशिक रोड CLP ISP प्रेसला होते आणि तेव्हापासून आमचं एक नेहरूनगरचं नातं. आणि नेहरूनगर असं आहे आमचं जेलरोड शहर. आम्ही नेहमी सांगतो की कामगारांच्या तळ हातावर बसलेलं आमचं हे जेलरोड शहर आहे. आणि नेहरूनगरच्या चे नागरिक 90% जेलरोडमध्येच राहतात. त्यामुळं तुमचं प्रेम खास करून जेलरोडवर नेहमी असतं आणि वेदचं प्रेमही आमच्या सर्वांवर असतं. आज या ठिकाणी आमचे कालच ज्यांची निवड झाली ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समिती जेलरोड दसक पंचचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय सागर नाना भोसले, माझे मार्गदर्शक सन्माननीय माजी नगरसेवक सुनील अण्णा बोराडे, आमचे दुसरे मार्गदर्शक माजी नगरसेवक अशोक भाऊ सातबाई, माझे नेते भारत नाना पुजारी, माझे दुसरे नेते माझे अतिशय लाडके मार्गदर्शक आमचे धोंडीराम तात्या सातबाई असेल, आमचे राजाभाऊ असेल, शिवभाऊ असेल, माझे दुसरे नेते आमचे कुलदीप भाऊ असेल, योगेश दादा असेल, सर्वांच्या वतीनं मी वेद न्यूज चॅनलला आमचे कार्याध्यक्ष विनायक भाऊ असेल, या सर्वांच्या वतीनं मी वेद न्यूज चॅनलला पुन्हा एकदा त्यांच्या 24व्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छाद्वारे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तो त्याचप्रमाणे ते सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहेत, त्यांनाही या आजच्या पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. वेद न्यूजचं हे 24वा वर्धापन दिन आपण इथं साजरा करतोय. आता वेद न्यूजने तारुण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं जोरदार घोडदौड आता आणखी काही वर्ष त्यांची होणार आहेत. आत्तापर्यंत आपण बघतोय की अनेक नॅशनल इंटरनॅशनल न्यूज चॅनल्स जरी उपलब्ध असले तरीसुद्धा आपल्याला आपल्या गावात आपल्या गल्लीत काय घडतंय याची बारीक सारीक माहिती या माध्यमातून लोकल न्यूज चॅनलच्याच माध्यमातून होत असते. आणि म्हणून लोकल न्यूज चॅनलचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या चॅनलची गरज आजही आहे. वेद न्यूजचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय की खूप सचोटीने काम चाललेलं आहे आणि लोकशाहीचा एक आधारस्तंभ हा मीडियासुद्धा आहे. आणि ज्या पद्धतीने प्रिंट मीडियाचं महत्त्व आहे त्याच पद्धतीने किंबहुना जास्त महत्त्व आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचं झालेलं आहे. कारण त्याच्यामध्ये तरुणाईला हा जो काही प्रकार आहे तो जास्त भावतो आणि प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यांनी या घटना आपल्याला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघता येतात. त्यामुळं यांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. नुकत्याच अनेक लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका जरी संपल्या असतील तरी आता येणारं आगामी वर्ष पुन्हा निवडणुकांचं असणार आहे. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुका होणार आहे. त्यामुळं आपल्याला भरपूर खाद्य मिळणार आहे, भरपूर काम उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पत्रकार दिनाच्याही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. वेद न्यूजला 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तो प्रवास मी जवळून पाहिलेला आहे खरं तर. कारण का दरवर्षी मी येते आणि जे जे काही वेद न्यूजवर येतात बातम्या असो किंवा आणखीन काही छोटे छोटे तुम्ही असे ते बाईट्स आणि इव्हेंट्स देत असतात. म्हणून खूप छान एवढे 24 वर्ष त्यांनी कमवलेलं आहे आणि तसंच पुढे त्यांच्या पुढच्या आयुष्याला वेद न्यूजला खूप खूप शुभेच्छा. पुढचं वर्ष तर 25वं आहे म्हणून आणखीन पुढचे 25 वर्ष असेच राहावत अशीच मी विनंती करते. आणि योगेश कमोद आणि पूर्ण कमोद परिवार ज्यांनी ह्याच्यात कष्ट घेतलेले आहेत या वेद न्यूजसाठी, म्हणून सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. मी नाशिकला आल्यापासून खरी आमची ओळख अशी की योगेशजी आणि आम्ही अतिशय छान समन्वयाने मागे 2 वर्षापूर्वी शिवजन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर मग कळलं की ही व्यक्ती सामान्य नाही, अप्रतिम असे त्यांच्यात कलागुण आहे. मग त्यांच्या निमित्ताने मग वेद स्टुडिओला आम्ही तेव्हा बाईट झाली. तेव्हापासून खरं वेदचा माझा संबंध बरोबर आहे. शिवपुत्र संभाजी त्या निमित्ताने पण असो तर मग वेद न्यूजचा तेव्हा माझ्याशी संबंध आला. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं हे नाशिकमधलं पहिलं ते हे होतं न्यूज चॅनल होतं आणि खरोखरच त्यांनी नाशिकच्या जे हृदय आहे त्याचा अचूक असा वेध घेतलेला आहे. आणि वेद न्यूज आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. योगेशजींनी सांगितलं की एक कविता व्हायला पाहिजे, पण मी आज तरी आजारी आहे. मी वेदवर नक्की एक चांगली अशी कविता नक्की एक लिहीन. आज योगायोग असा आहे की
वेद न्यूजचाही रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण आहे आणि बाबा स्टेटस हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पत्रकारितेतल्या या चॅनल्स म्हणा किंवा प्रेस मधल्या ह्या सगळ्या मंडळींमुळेच आमचं सांस्कृतिक क्षेत्र किंवा आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे मला वाटतं की वेद न्यूजचे आणि माझे जवळजवळ 25 वर्षाचे. पण तुम्हाला एक खात्रीने सांगतो की ही न्यूज मी पेड न्यूज केलेली नाहीये. मी योगेशजींना फोन करणार की योगेशजी माझ्याकडे तो त्यावेळेला कार्यक्रमाला माझा कार्यक्रम हे करायला कोणी पण येणार आणि अत्यंत चांगलं माझं जे काय म्हणतो की बातमी जी असायची ती त्या पद्धतीने असायची. आजही माझ्या योगेशजींचे अगदी कायमचे मी आता 3 महिन्यापूर्वी ज्याच त्यांच्या कार्याबद्दल आमच्या बाबा शेटरबद्दल कृतज्ञता सन्मान पुरस्कार त्यांना दिला. मला भीती वाटत होती की एवढासा हा छोटासा पुरस्कार योगेशजी घेतील की नाही, पण त्यांनी इतक्या आनंदाने ते स्वीकारला आणि पूर्ण वेळ ते कार्यक्रमाला थांबवून खूप खूप शुभेच्छा. मला जास्त बोलता येत नाही, मी कार्यकर्ता आहे. धन्यवाद. योगेश दादा, संतोष दादा, वेद परिवार यांचा नाशिक शहराच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पायनियर आपण त्यांना म्हणता येईल की आता अनेक चॅनल्स आहेत, आम्ही चॅनल चालवतो, परंतु वेद न्यूजची जी जिंगल आहे मला असं वाटतं ती सुद्धा जसं दूरदर्शनच्या काही जिंगल्स आपल्या लक्षामध्ये आहेत तशी वेद न्यूजची जिंगल आमच्या नाशिककरांच्या मनामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की स्थानिक चॅनल्स राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये नंतर आम्ही काम केलं, संपादक पदापर्यंत गेलो, परंतु स्थानिक चॅनल्स ही त्या शहराची जिल्ह्याची गरज असते. आणि मला असं वाटतं की मला 25वं वर्ष दादा बहुधा आपल्याला सुरू होतंय. 24 वर्ष एखादी वृत्तवाहिनी अविरतपणे चालवणं, मी सुद्धा एका वृत्तवाहिनीचा मालक आता झालेलो आहे. गेली 5 वर्ष ती मी चालवतोय. तो प्रकार अतिशय खर्चिकही असतो, पेशन्स पाहणारही असतो. आणि मला असं वाटतं की पत्रकार, आम्ही सगळे पत्रकार आहोत, पण पत्रकारांना सांभाळणं हे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांभाळण्यापेक्षा फार अवघड असतं. ती किमया कमत परिवाराला जमली आहे. आणि मला असं वाटतं की वेदच्या माध्यमातून इतक्या बातम्या, म्हणजे बघा आता व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, बातमी पटकन आपली येते. पण एक काळ असा होता की राष्ट्रीय वृत्तवाहिन्या, राज्यातल्या वृत्तवाहिन्या तर नव्हत्याच, आम्ही आजतकला वगैरे सगळं पाहायचो. आणि जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काय झालंय ते पाहण्यासाठी वेद न्यूज आवर्जून टीव्हीवरती पाहणं हा नाशिककरांचा एक परिपाठ होता. आणि मला असं वाटतं जे जुने लोक आहेत ते अजूनही बातम्या दूरदर्शनवरती पाहतात, तसंच जी जुनी मंडळी आहेत त्या लोकल बातम्या आजही वेद न्यूजलाच पाहतात. आता तर वेदचा संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे. एका क्लिकवर आम्हाला बातम्या मिळतात. आम्ही आता राजकीय क्षेत्रामध्ये आहोत, आमच्याही बातम्या मिळतात. पण हे सगळं करणं ही तपश्चर्या आहे. मला असं वाटतं एखादी संस्था जगवणं हीच तपश्चर्या आहे. आणि योगेश दादा, संतोष दादा, तुम्ही सगळ्यांनी ही संस्था 25 वर्षात आणणं हाच नाशिककरांच्या करता फार मोठं आपलं योगदान आहे मला असं वाटतं. आणि संस्था कशी ठेवावी, वाढवावी, शेजारी जुन्नरे साहेब आहेत, हे सगळं नाशिकचं वैभव आहे. आणि म्हणून तुम्ही बोलवा न बोलवा आम्ही सगळे या प्रेमापोटी येतो, कारण तो एक ऋणानुबंध आहे, इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आहे. तुम्ही बातम्या दाखवताना अनेकांचे कानही धरले असतील, पण त्याचा राग नाही लोकांना. त्याचं कारण असं आहे की आम्हाला माहिती आहे ही आमची माणसं आहेत आणि आम्ही चुकलो तर आम्हाला आता राजकीय क्षेत्रात असल्यामुळे दुरुस्त करण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपण नाशिकच्या सामाजिक क्षेत्रामध्ये वेद सारखी ही वृत्तवाहिनी पुढची 50 वर्ष म्हणजे 50वाही वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभो. आणि येत्या काळामध्ये ज्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचंय ती सगळी आव्हानं आम्ही आपल्या साथीनं पार करावी. आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. 25 2001-2000 या सालातलं नाशिक सगळं डोळ्यासमोर आणल्यानंतर या माध्यमाची कधी नवी एवढी आवश्यकता होती हे तेव्हा कळलं होतं आपल्याला. त्यामुळे या माध्यमातलं दूरदृष्टीपण डोळ्यासमोर ठेवून वेदचं त्यावेळेला मला वाटतं एकच फक्त चॅनल चालू झालं होतं याचं सी न्यूज मध्ये. सी नंतर लगेच वेद चालू झालं होतं. आणि नाहीतर मग आपल्याला मुंबईवरतीच सगळं अवलंबून राहावं लागत होतं.
कारण आम्ही प्रसिद्धी माध्यमामध्ये योगायोगानं पहिल्यापासून वर्तमानपत्र विक्री या विषयाशी निगडीत असल्यामुळं जशी वर्तमानपत्राच्या नंतर एकदम ब्लॅक व्हाईट टीव्ही आले होते, मग टीव्हीवरच्या बातम्या 7:30, 8:30, 9:30 नाशिकचे लोकल राहत नाही किंवा नाशिकचे लोकल राहत नाही किंवा नाशिकच्या बाहेर जाते तेव्हा लोकल राहत नाही. त्यामुळं योगेश कमोद, संतोष कमोद बंधूंनी जे काही त्यावेळेला जे धाडस दाखवून जे काही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं त्याचं हे निश्चितच नाशिकच्या सगळ्या जडणघडणीला सगळ्या एकमेकांना उपयोग होत असतो. आज नाशिक आपलं विस्तारलेलं आहे आणि माध्यमांचं कसं असतं, जे चाललेलं आहे त्याचा आरसा असतो. तुम्हाला 2014 पासून मोदी दाखवण्याशिवाय पर्यायच नाहीये, हिरे दाखवण्याशिवाय पर्याय नाहीये, फराने दाखवण्याशिवाय पर्याय नाहीये, आता डिक्लेअर दाखवण्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्यामुळे जे चाललंय ते दाखवणं, त्याच्यात अधिक काय चांगलं होणं. आता हे मी नावं घेतले म्हणजे हे सांकेतिक नावं आहेत, मला याच्यावरती परत बोलता येईल. कारण आपण एका विशिष्ट विचारधारेशी निगडीत असताना जेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं तेव्हा खूप सर्कस होत असतं आणि ती सर्कस सांभाळताना म्हणजे आज संतोषनं वेद पाहिलं आणि नाशिक महापालिकेचं जे सगळ्यात जबाबदार ज्यांनी अण्णा झेंटेंनी ते पद इतकं समर्थपणे चपकल सांभाळून त्या पदाची एक उंची वाढवलेली आहे. सगळ्यांना सामावून घेण्यान महापालिकेसारख्या ठिकाणी टिकणं राहणं, सगळ्यांना सामावून घेण्यान महापालिकेसारख्या ठिकाणी टिकणं राहणं थांबणं हे सोपं नसतं. त्याच्यामुळे प्रसिद्धी माध्यमाचं एक रूप, दुसरं प्रशासकीय तिकडलं रूप आणि आपलं सगळ्यांचं सर्वपूर्ण मैत्रीचं एक रूप, हे सगळं सर्वार्थानं आपण रोपणची वाटचाल या वेद चॅनलमध्ये करतात. या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष प्रशांत जाधव आहेत, आता नुकतेच महेश हिरेंचं आगमन झालेलं आहे, रश्मी हिरे, गणेश कांबळे आहेत, नंदू देसाई आहेत, नरेंद्र सोनवणे तिकडे जाणार आहे. त्याच्यामुळे वेद परिवाराला भारतीय जनता तिकडे जाणार आहे. त्याच्यामुळे वेद परिवाराला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या सगळ्या देवेंद्रजी फडणवीस, सगळे बावनकुळे साहेब, म्हणजे हे राज्यस्तरावरचे नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शाह, JP नड्डा, केंद्रातलं सगळं नेतृत्व, नितीनजी गडकरी आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे नेते मंडळी, सगळे शहरातले आमदार, या सगळ्यांच्या वतीनं वेद न्यूज परिवाराला आपल्याला मनोभावे शुभेच्छा देतो आणि रौप्य महोत्सवी वर्ष आणि कुंभमेळा हे जरा बरोबर येते तर मला वाटतं त्याचा कुठेतरी जरा सांगड घालून एक काहीतरी विशेष उपक्रम कुंभमेळा पुढील वर्षभर वेद न्यूज 600 वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार प्रत्येक 15 दिवसाला 25 म्हणजे 25 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतं ते काहीतरी आमचं देणं लागतं. लोक 15 तारखेच्या आसपासचा जो शनिवार रविवार असेल आणि ती तयारी त्याची काही 25 हिरे आपण शोधून काढणार आहोत. असे वेगवेगळ्या क्षेत्रात वेदचा कुंभमहोत्सव स्वरूप येईल तुमचे केवळ आम्हाला आशीर्वाद हवेत. स्वरूप येईल तुमचे दिन असतो आणि त्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन आणि आपल्या सगळ्या पत्रकारांनी जे पत्रकार आज संकल्प करतील त्यांचा संकल्प सिद्धीत जाण्याकरता जे ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद आरोग्याचा, वेद शिक्षणाचा, क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा, राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा, राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद वेद वेद. वेद साहित्याचा,
वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा
क्रीडा जगताचा हा वेद, वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद वेद वेद. वेद साहित्याचा, वेद संगीताचा, नाट्य चित्रपटांचा हा वेद, वेद परंपरांचा, वेद अध्यात्माचा, जत्रा उत्सवांचा हा वेद, उद्योगाचा सहकाराचा, बालजगाचा वेद, उद्योगाचा सहकाराचा, बालजगाचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा, वेद शिक्षणाचा, क्रीडा जगताचा हा वेद, वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद वेद वेद. वेद साहित्याचा, वेद संगीताचा, नाट्य चित्रपटांचा हा वेद, वेद परंपरांचा, वेद अध्यात्माचा, जत्रा उत्सवांचा हा वेद, उद्योगाचा सहकाराचा, बालजगाचा वेद, उद्योगाचा सहकाराचा, बालजगाचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा, वेद शिक्षणाचा, क्रीडा जगताचा हा वेद, वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद वेद वेद. वेद साहित्याचा, वेद संगीताचा, नाट्य चित्रपटांचा हा वेद, वेद परंपरांचा, वेद अध्यात्माचा, जत्रा उत्सवांचा हा वेद, उद्योगाचा सहकाराचा, बालजगाचा वेद, उद्योग
विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृती
साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग वेग वेद साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग वेग वेद आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग वेग वेद साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेग जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग 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 जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेग 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 आरोग्याचा
वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद, वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद, वेद जीवनाचा या मनाचा, ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद वेद वेद. वेद साहित्याचा, वेद संगीता